आता एक तर मला स्वतःला आनंद आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणी 2 मार्च 1930ला काळाराम मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे. आम्ही सुद्धा हिंदू आहोत आणि आम्ही दलित असलो तरी आम्ही हिंदू आहोत. त्यामुळे आम्हाला काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे या मागणीसाठी सत्याग्रह केला होता. आणि आज मला आनंद आहे की या ठिकाणी सुधीरदास महंत जे आहेत तिथले महाराज आहेत ते आमच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित होते. ते आमच्या बुद्ध वंदनेमध्ये सामील झाले होते आणि त्यानंतर त्याने आम्हाला काळाराम मंदिराचं दर्शन घडवलेलं आहे आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि बाबासाहेबांना ही भूमिका जी होती ती अशा पद्धतीनं सगळा देश एकत्र आणायचा होता आणि आम्ही सर्वांनी सर्व धर्मसमभावाची भूमिका ठेवून आम्ही पुढे जायचं आहे. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला, आम्ही बौद्ध आहोत. तरीही हिंदू धर्म जो आहे आपल्या देशाचा सर्वात मोठा धर्म आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सर्व धर्माच्या सर्व लोकांना एकत्रित आणून या देशाला मजबूत करण्याचं स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी रंगवलेलं होतं आणि त्या दिशेने देश पुढे जात आहे. अत्यंत आनंदाची बाब आहे. आज मला काळाराम मंदिराचं दर्शन घेण्याची संधी मिळाली आणि आम्ही सर्वजण आम्ही पुण्य झालेलो आहोत. आणि बाबासाहेब आंबेडकर जे होते ते अत्यंत ॲक्टिव्ह असणारे असे नेते होते, ते बुद्धिस्ट नेते होते. तरी ते भारतीयांचे सगळ्यांचे त्या लाडके नेते होते, देशाचे संविधानाचे शिल्पकार होते. त्यामुळं आज काळाराम मंदिराचा जो सत्याग्रहानंतर आम्हाला या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आतमध्ये आमचे महंत सुधीर दादा आहेत, ते आमच्या कार्यकर्त्यांना आणतात. आमचे प्रकाश लोंढे आहेत, आदरणीय बनते सोगत आहेत, राहुल बोधीजी आहेत, असे सर्व आम्ही या ठिकाणी येत असतो आणि आम्हाला आनंद आहे की बाबासाहेबांच्या सर्व धर्मसमभावाच्या संकल्पनेला आम्ही उजाळा देत आहोत, अशी आम्हाला आमची भावना आहे. आपल्या ज्या केंद्रातल्या सहकारी आहेत मंत्री रक्षा खडसे त्यांच्या मुलीची छेड काढण्याचा प्रकार घडला आहे. संत मुक्त यात्रेच्या दरम्यानमध्ये ही घटना घडली. आपल्या ज्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत सहकारी रक्षा खडसे त्यांच्या मुलीची छेड झाली. मला असं वाटतं की रक्षा खडसे जे आहे ते आदरणीय असणाऱ्या आमच्या महिला भगिनी आहेत, अत्यंत ॲक्टिव्ह आहेत. 2014 पासून तिसऱ्यांदा त्या लोकसभेमध्ये निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या पद्धती त्यांची छेड काढण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर ते अत्यंत गंभीर बाब आहे. म्हणजे रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अत्याचाराची प्रकरणं मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. पुण्यामध्ये सुद्धा घटना घडलेली अत्यंत दुर्दैवी आहे. आरोपीला पकडलेला आहे. पण अशा घटना घडू नयेत यासाठी समाज बांधवांनी एकत्र आलं पाहिजे, गावागावांनी एकत्र आलं पाहिजे आणि अशा पद्धतीची मेंटॅलिटी ठिसून काढण्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. अशा घटना घडल्यानंतर विरोधकांनी राजकारण न करता अशा घटना घडू नयेत यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि रक्षा खडसेच्या मुलीची छेड काढणं ही अत्यंत अयोग्य बाब आहे, चुकीची बाब आहे. अशी रक्षा खडसेची मुलगी असेल किंवा आणि कोणाची मुलगी असेल, कोणाची छेड करता कामा नये अशी आमची भूमिका आहे. पण साहेब तक्रार देऊन देखील आरोपी अद्याप पकडण्यात आलेले नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मला वाटतं की जर तक्रार दिल्यानंतर मला वाटतं आरोपीला लवकर पकडलं पाहिजे. मला काही त्याची पूर्ण माहिती आता नाही आहे, परंतु जर तक्रार केली असेल तर आरोपीला ताबडतोब पकडलं पाहिजे. विरोधकांचं असं म्हणणं आहे की केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीबरोबर जर अशा गोष्टी घडत असेल तर सामान्य माणसांकडे कोण लक्ष मला वाटतं की विरोधकांचं म्हणणं जे आहे ते जरी खरं असलंही तरी विरोधकांनी त्याच्यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. कारण घटना या अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्यावर एक सामाजिक अशा पद्धतीचं संतुलन बिघडलेले लोक समाजामध्ये आहेत. वासना कांड जे आहे ते अशा पद्धतीचं हे चुकीच्या पद्धतीनं तर चाललेलं आहे. त्यामुळं याला आळा घालण्यासाठी मला वाटतं काहीतरी नवीन यंत्रणा तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. पोलिसांनी यामध्ये अत्यंत ॲक्टिव्ह राहणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु अशा घटना घडू नयेत यासाठी प्रत्येक ठिकाणी लोकांनी जागृत राहिलं पाहिजे आणि अशा घटना घडू नयेत यासाठी कायदा तर आहेच. म्हणजे अशा घटना ज्या होत आहेत त्याला फाशी शिक्षा मिळाली पाहिजे. मला वाटतं की हत्या झाल्यानंतर फाशी शिक्षाची तरतूद आहे, पण असा अत्याचार करणाऱ्यांना फाशीची तरतूद नाही. मला असं वाटतं की बलात्कार करणाऱ्यांनाही फाशी शिक्षा मिळाली पाहिजे.
अशा पद्धतीचा भविष्य काळामध्ये निर्णय होणं अत्यंत आवश्यक आहे. शक्ती कायदा आहे तर शक्ती कायदा देखील या निमित्तानं शक्ती कायद्यासंदर्भातल्या ज्या त्रुटी आहे शक्ती कायद्यासंदर्भात देखील काही निर्णय व्हावा अशी आता मागणी होत आहे. कारण महिलांच्या अत्याचाराच्या घटना ज्या त्या वारंवार मोठ्या प्रमाणात समोर येतात. हा, म्हणजे आता कायदे तर आहेतच, परंतु कायदे असले तरी सुद्धा समाजामध्ये कायदे मानणारे लोक असंख्य आहेतच आहे, पण न मानणारे किंवा न ऐकणारे असे लोक आहेत. आणि मग असे लोक जेलमध्ये तर जातात, कायदा जो तोडतो त्याला जेलमध्ये तर जावं लागतं. त्यामुळं कायदे करूनच समाज परिवर्तन पूर्ण होणार आहे असं नाही आहे. त्यासाठी समाजाने सुद्धा प्रबोधनाची आवश्यकता आहे, पण कायदेसुद्धा होणं अत्यंत आवश्यक आहे. कायद्यामध्ये जर काय कायदे करून त्यामध्ये काय अमेंडमेंट करण्याची आवश्यकता असेल तर त्याचा विचार नक्की माननीय मोदी साहेबांचं सरकार करणार आहे. माननीय नरेंद्र मोदी जे आहेत ते ॲक्टिव्ह प्रधानमंत्री आहेत. नरेंद्र मोदी साहेबांनी या काळाराम मंदिरासाठी 100 कोटी रुपये याच्या डेव्हलपमेंटला दिलेले आहेत. आणि आता प्रयागराजच्या महाकुंभनंतर आता नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा 2027ला या ठिकाणी सुद्धा महाकुंभ 144 वर्षानंतर येणार आहे. तर मला असं वाटतं की मॅक्झिमम या काळाराम मंदिराच्या डेव्हलपमेंटसाठी अजूनही राज्य सरकारने पैसे द्यावेत. आणि जे 100 कोटी रुपये जाहीर केले होते ते लवकरात लवकर या डेव्हलपमेंटसाठी आले पाहिजेत आणि या काळाराम मंदिराचा कायापालट झाला पाहिजे अशी आपली भूमिका आहे. चला. थँक्यू. महत्वाचा प्रश्न आहे. आजपासून पुन्हा एकदा ते न्यायासाठी मोर्चा काढताय. नाशिक पासून मोर्चाला सुरुवात होणार आहे, मुंबईला जाणार आहे. आम्हाला वाटतं की आपल्याला माहीत आहे की परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाची काच फोडून त्या ठिकाणी संविधानाचा अपमान करण्यात आला होता. आणि त्यानंतर जे आमचे दलित आंबेडकरी समाजाचे बौद्ध समाजाचे तरुण होते, महिला होत्या, त्या रस्त्यावर उतरल्या होत्या. आणि मला असं वाटतं की संविधानाचा अपमान झाल्यानंतर जो राग आला पाहिजे तो राग आमच्या कार्यकर्त्यांना आल्यानंतर ते रस्त्यावर उतरले. पण पोलिसांनी एवढा बेसूड लाठीमार केलेला आहे की त्या पोलीस स्टेशनमध्ये पकडलेला जो सोमनाथ सूर्यवंशी आहे त्याचा मृत्यू जो आहे तो पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला आहे. आणि संतोष देशमुख यांच्या केसमध्ये वाल्मिक कराडचे सगळे आरोपी पकडलेले आहेत. पण अद्यापही दलित समाजातल्या तरुणावर झालेल्या अत्याचारानंतर मात्र पोलिसांवरती कारवाई होत नाही आहे. सुरेश धस एका बाजूला संतोष देशमुख यांच्या सगळ्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे यासाठी आवाज उठवत आहेत आणि दुसऱ्या बाजूला ते नाशिकमध्ये येऊन या आंदोलनकर्त्यांच्या समोर सांगतायत की तुम्ही त्या पोलिसांना माफ करा. तर हे अशा पद्धतीचे आमदार मला वाटतं की अशी भूमिका घेणं अजिबात योग्य नाही. जे कुणी पोलीस असतील त्या पोलिसांना बडतर्फ करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्यावरती कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. पण दलित समाजाच्या लोकांकडे सरकारचं लक्ष दिसत नाही आहे. माननीय देवेंद्र फडणवीसांना नम्र निवेदन आहे की आपण इकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. पुण्यामध्ये भोरमध्ये विक्रम गायकवाड नावाच्या तरुणाची आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून त्याची हत्या झालेली आहे. त्या ठिकाणी एकच आरोपी पकडण्यात आलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की लवकरात लवकर आमच्या दलित तरुणांना न्याय मिळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या समाजातल्या लोकांचं आंदोलन चालू आहे. तो लाँग मार्च परभणीहून इथं आला होता तो आता मुंबईकडे कूच करतो आहे. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस अत्यंत ॲक्टिव्ह असणारे मुख्यमंत्री आहेत. ते त्याची दखल घेतील आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे. राजकीय प्रश्न काय बोल. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे उद्या राजीनामा देतील असं सांगितलंय. करुणा मुंडे यांना सूत्रांनी माहिती दिली आहे का अजितदादांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे, 2 दिवसात त्याच्यावर निर्णय होईल. मला वाटतं की करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे काय संबंध आहे ते सगळ्यांना माहितीच आहे. परंतु करुणा मुंडे यांना जरी माहिती मिळाली असेल तर त्याबद्दल काय मला माहीत नाही आहे. पण एक गोष्ट खरी आहे की वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखचा मर्डर केल्याची सगळी माहिती CIDला मिळालेली आहे, SITला मिळालेली आहे आणि त्याची भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडलेली आहे. परंतु मला असं वाटतं की धनंजय मुंडेंचा आणि वाल्मिक कराडचा मोठ्या प्रमाणामध्ये जवळचा संबंध होता. पण या खुनाशी काही त्यांचा संबंध नसल्याचे कसले पुरावे तिथं अजिबात नाही. तरी अनेक वेळेपासून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा ही मागणी मोठ्या प्रमाणात होती आहे.
मला असं वाटतं की अजितदादांनी त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. नीतिमत्तेवर आधारित मंत्रिपद काय फार मोठं नाही आहे आणि खुनाच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेचा कसलाही संबंध नाही. पण जो आरोपी आहे तो आरोपी मात्र त्यांचा फार जवळचा होता आणि त्यामुळं मला असं वाटतं की एक नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हरकत नाही आहे. पण त्याचा निर्णय अजितदादा पवार यांनी घेतला पाहिजे. सर एक शेवटचा काय एकनाथ शिंदे आणि अमित शहा हे पुण्यात भेटले होते. एवढ्या वेळ उभा करू नका. मला असं वाटतं की संजय राऊत हे आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत आणि ते पत्रकार पण आहेत, आमचे मित्रही आहेत आणि अमित शहा यांना भेटण्याचा पूर्णपणे एकनाथ शिंदे यांना अधिकार आहे. आता ते डेप्युटी CM आहेत, CM 2.5 वर्ष राहिले होते. देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले, 2.5 वर्ष डेप्युटी CM राहिले. त्यामुळे आम्ही सगळे आमची जी महायुती आहे ती आलबेल आहे. आम्ही कुणाला भेटायचं ते संजय राऊतनी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आम्ही उद्या उद्धव ठाकरेंना भेटू शकतो. त्यामुळं कुणाला भेटायचं असं अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडणं योग्य नाही आहे आणि एकनाथ शिंदे यांना अमित शहा यांना भेटण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. अमित शहा आमचे सर्वांचे महायुतीचे नेते आहेत. त्यामुळं संजय राऊतच्या आरोपामध्ये तथ्य नाही. मंत्रिमंडळात आम्हाला एक जागा मिळेल. आता आम्हाला मंत्रिमंडळात जागा मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. पण आता एकच मंत्रिपद बाकी आहे, ते कुणाला मिळणार आहे मला माहीत नाही आहे. पण रिपब्लिकन पक्षाची भरभरून मतं जी आहेत, दलितांची बौद्धांची मतं या विधानसभेमध्ये भरभरून मिळालेली आहेत. याचा विचार करून मला वाटतं की मोदी साहेब, अमित शहा साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाला एक MLC आणि एक मंत्रिपद देणं अत्यंत आवश्यक आहे. ते दिलं तर त्याचा फायदा त्यांनाच होणार आहे. त्यामुळे ते विचार करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. साहेब राज्यात लव जिहाद कायदा आणणार आहे, आपली काय भूमिका आहे या संदर्भात? लव जिहादच्या संबंधामध्ये माझी भूमिका जी आहे ती लव जिहादला माझा पाठिंबा नाही आणि जर कायदा होणार असेल तर अनेक वेळेला मुस्लिम मुलं आणि मुस्लिम मुलगा आणि दलित किंवा हिंदू मुलगी एकत्र येतात, त्यांची ओळख असते. ती काय धर्मोने असते अजिबात नाही आहे. पण त्या मुलीचं धर्मांतर करू नये असं माझं मत आहे. त्यामुळं ज्या पद्धतीनं आपल्याला माहीत आहे की आपले समीर वानखेडे यांचे वडील वाशिमचे आहेत, त्यांनी मुस्लिम मुलीशी लग्न केलं होतं पण ते काय मुस्लिम झाले नव्हते. त्यामुळं दोन जे तरुण एकमेकाच्या स्वभावाला एकत्रित आणून ते जर एकत्रित आले तर त्या प्रत्येकाला लव जिहाद म्हणणं ठीक नाही आहे. त्याला मुलीचं जे धर्मांतर होऊ नये अशी माझी भूमिका आहे आणि कायदा होत असेल तर त्यामध्ये अशी तरतूद असावी. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.